नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कोरुची गावचे सरपंच डॉक्टर संतोष बोरे यांच्या पुढाकारातून कोरुची ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय. जनरल मयत अनुदान योजनेची घोषणा करत गावकऱ्यांना मोठा दिलासा. ग्रामीण भागातील नागरिकांना संकट समयी थेट मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने कोरुची ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष सखाराम बोरे यांच्या संकल्पनेतून आणि विशेष पुढाकारातून गावामध्ये जनरल मयत अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास अंत्यविधी व इतर तातडीच्या खर्चासाठी ऐनवेळी होणारी आर्थिक ओढाताण थांबवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरपंच डॉक्टर संतोष बोरे यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने केवळ या योजनेची घोषणाच केली नाही, तर तत्परता दाखवत या योजनेचा पहिला आर्थिक लाभ एका गरजू पात्र कुटुंबाला प्रत्यक्ष सुपूर्दही केला आहे. सरपंच बोरे यांच्या लोककल्याणकारी व कौतुकास्पद निर्णयामुळे एक हक्काचा कौटुंबिक आधार मिळाला असून त्यांच्या या गतिमान व संवेदनशील कार्यपद्धतीचे संपूर्ण गावातून स्वागत होत आहे. बघत राहा फक्त शिवराजी न्यूज. हा कुठेतरी विषय मीडियासमोर जाऊन त्याची जनजागृती व्हावी म्हणून हा सदरचा आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये डिक्लेअर करतोय की बावणे मावशीच्या रूपाने या गावाला पहिला महिला अनुदान ग्रामपंचायत या ठिकाणी वितरित करा. खरं तर मी गावातल्या तमाम सगळ्या नागरिकांना आणि जनरलमध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करेन की आपल्या कुटुंबाचा कोणीतरी आधार मयत झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला एक मयतानंतर आधार मिळावा म्हणून ग्रामपंचायतीने जे उचललेलं पाऊल त्याच्या खऱ्या अर्थानं आज आम्हाला यश आले असं मला म्हणावंसं वाटते. कारण अशा अनेक कुटुंब आहेत की ज्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा मयत झाल्यानंतर त्यांच्यावर कर्जाचा बोजा होत असतो आणि ते कुटुंब या दुःखात सावरत असताना त्याच्यावर एकीकडे कर्जाचा बोजा झाल्यानंतर त्याची द्विधावस्था काय झालेली असते जे ज्याच्या घरात मयत झाले त्यालाच माहीत असतं. आणि म्हणून आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगली योजना गावासाठी करायचं ठरवलं होतं. या अगोदर आम्ही 15% या ग्रामपंचायतीच्या फंडामधून आम्ही मागासवर्गीयांना मयत अनुदान देत होतो. त्यावेळी आम्ही ठरवलं की जनरलमध्ये सुद्धा काही गरीब कुटुंब आहे तर त्यांना सुद्धा या ठिकाणी मयताचा या ठिकाणी मयत अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी योजना केली. आणि आज या योजनेचा पहिला लाभार्थी म्हणून बावणे मावशींचं कुटुंब या ठिकाणी लाभ घ्यायला आले. मी त्यांना खरोखर मनापासून त्यांचा आभार मानेन. कारण शेवटी योजना आली आणि ती तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचली तर ती योजना यशस्वी होत असते. त्यामुळं ते बावणे कुटुंबाच्या या मयत अनुदानाच्या रूपानं गावभर अशा पद्धतीच्या जे मयत जनरलमध्ये मयत होती त्यांचे सगळे लोक लाभ घेतील ही मला अपेक्षा आहे. आणि लोकांनाही मी आवाहन करेन की तुमच्या घरामध्ये जर कोण मयत झालं तर ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत सदस्य अर्ज करा आणि त्याच्यावरती मयताचा दाखला आणि ग्रामपंचायत सदस्य ज्या वार्डात तुम्ही राहता त्या वार्डाच्या ग्रामपंचायत सदस्याचा 2-3 सह्या जर घेतला तर आम्ही प्रत्येकाला या ठिकाणी मयत अनुदान देणार. त्याच्यामुळे माझी प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की मयत झाल्यानंतर ग्रामपंचायतीशी संपर्क साधा. धन्यवाद.